तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता. विचारसागर तरंग चौथा, परिच्छेद 20 क्रमांकाचा. अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञानाचा नाश. बघा, आपण घागर में सागर असा आपले शांतीब्रह्म बाबा ज्या ग्रंथाच्या बाबतीत कायम बोलतात, तो हा विचार सागर. यातील 5 ख्यातीचा विचार पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये करून सिद्धांतामध्ये अनिर्वचनी ख्यातीचा विचार आपला चालू आहे. त्या अनिर्वचनी ख्यातीमध्ये 16व्या परिच्छेदापर्यंत पदार्थ स्वतःहून विलक्षण जरी असला तरी तो असत कसा नाही, आणि असतहून जरी विलक्षण असला तरी तो सत कसा नाही. म्हणजेच स्वतःहून विलक्षण, अनिर्वचनीय अर्थात रूपवान आणि बाद योग्य कंसात मिथ्या, अशा अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करत असताना गुरुदेव बोललेत की जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो. तर मग परिणाम म्हणजे काय? तर उपादानाच्या समान स्वभावाने तो परिणाम, आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावाने तो विवर्त. कारण अन्यथरूप दोन्ही लक्षणामध्ये समानच आहे, सारखंच आहे. नंतर सर्पाचं अधिष्ठान सांगितलं होतं रज्जूपहित चैतन्य. सर्प ज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरणोपहित चैतन्य. पण आरंभी सांगितलं सर्पाचं अधिष्ठान रज्जू, आणि नंतर सांगतात नाही रज्जूपहित चैतन्य. सर्पज्ञानाचं अधिष्ठान आरंभी सांगितलं, अंतःकरण नाही म्हटले, नंतर अंतःकरणोपहित चैतन्य. काल आपण सहज कळण्याकरता म्हणून रज्जू आपला सर्प, रज्जू आणि रज्जूपहित चैतन्य, नंतर सर्पज्ञान, अंतःकरण आणि अंतःकरणोपहित चैतन्य, अशा आपण एक कळण्याकरता म्हणून संज्ञा दिल्या. तर सर्पाला अधिष्ठान रज्जू असताना म्हणजे सर्पाचा अधिष्ठान रज्जू प्रतीती आहे तरी आपण रज्जूपहित चैतन्य म्हणता, आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरणाची प्रतीती असताना अंतःकरणोपहित चैतन्य म्हणता. असं का? तर त्याचं उत्तर आपल्याला भेटलं, जड जडाला अधिष्ठान होत नाही. आणि म्हणून जरी आपल्याला सर्प मिथ्या वाटला, पण विचारदृष्टीने रज्जू ही मिथ्याच आहे, आणि सर्पज्ञान मिथ्या वाटतं तर विचारांती अंतःकरणही मिथ्याच ठरतं. कारण अविद्याच मिथ्या आहे, आणि अविद्येचं कार्य रज्जू किंवा अंतःकरण हे सुद्धा काय मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे जड आहे, जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून सर्पाला अधिष्ठान जरी रज्जू वाटलं तरी रज्जूपहित चैतन्य आहे. सर्पज्ञानाला अधिष्ठान जरी अंतःकरण वाटलं तरी अंतःकरणोपहित चैतन्य आहे. का? तर जड जडाला अधिष्ठान होत नाही. आणि हे बोलल्याच्या नंतर 17व्या परिच्छेदाच्या शेवटी म्हटले की जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणजेच रज्जूच्या विषय स्वरूपाच्या अज्ञानाने प्रतीतीला आलेला सर्प आणि सर्पज्ञान रज्जूच्या विषय स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होतं. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हटलं असं म्हणता येणार नाही, कारण असं म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, या सिद्धांताला काय येईल? बाध येईल. श्री गुरु म्हटले येणार नाही. म्हटले काय येणार नाही? तर त्यांनी उदाहरण दिलं, अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला अलंकाराचा अधिष्ठान म्हणजेच आश्रय असणारं सोन्याचं ज्ञान असतंच, तसं रज्जू ज्ञानकाली रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान असतंच. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येत नाही. कोणाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं? म्हटलं रज्जूच्या विषय स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं म्हटलं तरी अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येत नाही. कारण रज्जू ज्ञानखाली रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान आहेच. कशाप्रमाणे? अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान असतं त्याप्रमाणे. ठीक आहे तो म्हटला. आता रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान आहे, आणि ते सर्पाचं अधिष्ठान आहे, म्हणून कोण निवृत्त झाला तरी चालेल, सर्प निवृत्त झाला तरी चालेल. पण कोण निवृत्त होता कामा नये? सर्पज्ञान निवृत्त होता कामा नये. आणि होता असं म्हणत असाल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हा सिद्धांत बाधित होतो. कारण सर्पाचं अधिष्ठान कोणतं चैतन्य नाही? रज्जूपहित चैतन्य नाही. कोण आहे? अंतःकरणोपहित चैतन्य. ते अज्ञात आहे. कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला? रज्जू ज्ञानाच्या वेळेला ते चैतन्य अज्ञात आहे. याचं उत्तर आपण काय देणार? तर याचं उत्तर, पहिलं उत्तर काय दिलं होतं? कोण असेल तर कोण आहे? बरोबर आहे. नेय सर्प असेल तर त्याचं ज्ञान आहे, सर्पज्ञान आहे. नेय सर्पच नसेल तर सर्पज्ञान राहील कसं? हे पहिलं उत्तर दिलं. आणि दुसरं उत्तर देताना निवृत्ती किती प्रकारची सांगितली? 2 प्रकारची निवृत्ती सांगितली. म्हणजे जशी 2 प्रकारची निवृत्ती, म्हणजे एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती.
कारणासहित कार्याची होणारी जी निवृत्ती आहे त्याला काय म्हणणार आपण? आत्यंतिक निवृत्ती. कार्य कोण? जगत. आणि त्याचं कारण अविद्या, अज्ञान. त्या अज्ञानरूपी कारणासहित कार्यरूप जगताची निवृत्ती त्याला काय म्हणणार आपण? आत्यंतिक निवृत्ती म्हणणार. आणि त्या अज्ञानरूपी कारणाच्या ठिकाणी कार्यरूप जगताची तितक्यापुरती होणारी निवृत्ती तिला आपण लयरूप निवृत्ती म्हणणार. वरी वरी पालवे खोडीचे, मुळी तरी उदक घालीजे, मग कैशीने नाशिन उपजे तया वृक्ष. ती कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती आहे. कारण तो आडवेनी फाके असं भगवान माऊली म्हणतात. पण त्याच वेळेला त्याचं कारण मुळासहित जर आपण उच्चाटन केलं तर होणारी निवृत्ती कोणती असते? ती आत्यंतिक निवृत्ती असते. आपण त्याकरता शेतकऱ्याचं कुणब्याचं उदाहरण बघितलं. त्या पालकाट्या खोदणं किंवा काशा वेचणं हे करता करता त्या बिचाऱ्याची काशी होण्याची वेळ येते, पण त्यांची काही निवृत्ती होत नाही, कारण ती होणारी निवृत्ती लयरूप निवृत्ती आहे. पण अशा वेळेला जर JCP सहितच ते उखडून टाकलं मुळासहित, तर मग मात्र त्याची होणारी निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती आहे. मग आपण जे क्रियेच्या अंगाने निवृत्ती करतो आणि उपादानात निवृत्ती होते ती कोणती निवृत्ती आहे? लयरूप निवृत्ती आहे. मग त्रिविध दुःख पाहिले होते आपण. जळे माझे काय आहे? आध्यात्मिक दुःख. कोपला पाटील हे आधी भौतिक दुःख. दुष्काळी आटील आहे आधी दैविक दुःख. म्हणजे हे उदाहरण पाहिले. मग आध्यात्मिक दुःख म्हणजे क्षुधेची पीडा निवृत्त होण्याकरता जे आपण प्रसाद जेवण करतो, किंवा आधी आध्यात्मिक दुःख त्याच्याकरता डॉक्टर आधी उपाय करतो, निवृत्त होतं दुःख. आधी भौतिक दुःखाकरता शस्त्रास्त्र बाळगतो, आणि आधी दैविक दुःखाची निवृत्ती करता मंत्रतंत्र आदी उपाय करतो. त्याद्वारा या 3 उपायाने होणाऱ्या त्रिविध दुःखाची जी निवृत्ती आहे ती कोणती आहे? लयरूप निवृत्ती आहे. कारण त्याचं मूळ अज्ञान तसं शिल्लकच आहे. पण त्या अज्ञानासहितच त्याची निवृत्ती केली तर होणारी निवृत्ती कोणती होते? आत्यंतिक निवृत्ती. त्याकरता आपण सगळ्या दुःखाला कारण शरीरापासून तर अज्ञानापर्यंत काल परंपरा आपण दुसऱ्या रंगातली थोडासा त्याचा उल्लेख केला. आणि मग त्या अज्ञानाचं जर उच्चाटन झालं तर मग होणारी निवृत्ती मात्र आत्यंतिक निवृत्ती असते. मग त्यामध्ये आपल्या सगळ्या जीवांची प्रयत्न वाचून दुःखाची होणारी निवृत्ती, भोगी जीवाची सुषुप्तीमध्ये दुःखाची निवृत्ती होते की नाही? ती प्रयत्न वाचून होते, पण ती होणारी निवृत्ती कोणती आहे? लयरूप निवृत्ती. आणि योगाची समाधीमध्ये ती प्रयत्नाने होते, पण जरी प्रयत्नाने झाली तरी ती निवृत्ती कोणती आहे? लयरूपच निवृत्ती आहे. आणि साधकाची प्रयत्नाने वृत्ती संधी कालामध्ये होणारी दुःखाची निवृत्ती कोणती आहे? लयरूपच निवृत्ती आहे. आणि मग आत्यंतिक निवृत्ती कधी होईल? या सगळ्या दुःखाचं मूळ कारण जे अज्ञान आहे ते ब्रह्मज्ञानाने निवृत्त झालं का मग होणारी निवृत्ती कोणती होईल? आत्यंतिक निवृत्ती. तूर्त इकडे सर्प आहे आणि इकडे सर्पाचं ज्ञान आहे. मग या सर्पाचा अज्ञानात लय म्हणा किंवा त्याची नाश म्हणा. अज्ञानाच्या निवृत्तीने होणारा तो नाश आणि अज्ञानाच्या निवृत्ती वाचून त्याचा अज्ञानात होणारा लय, तो सर्पाचा नाश किंवा लय कोणाला कारण आहे? सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. म्हणून सर्पाच्या निवृत्तीमुळे सर्परूपी पदार्थच गेला, त्याचा लय झाला किंवा त्याचा नाश झाला, तर सर्पज्ञानाचा नाश किंवा लय होतो, असं गुरुदेवने उत्तर दिलं. पण या उत्तराने शिष्य काय म्हटला? शंका तर निवृत्त झाली नाही, पण शंकेत काय झाली? भर पडली. पहिलं फक्त एकाच सिद्धांताला वाद येत होता. कोणत्या? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांताला वाद येत होता. कारण सर्पाचा अधिष्ठान कोण आहे? रज्जुपै चैतन्य आहे ना. सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतकरूपै चैतन्य आहे. रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे? रज्जुपै चैतन्य, जे सर्पाचं अधिष्ठान आहे त्याचं ज्ञान आहे, पण कोणाचं ज्ञान नाही? अंतकरूपै चैतन्याचं ज्ञान नाही. म्हणून कोण निवृत्त होता कामा नये? सर्पज्ञान निवृत्त होता कामा नये. कोणाच्या ज्ञानाने? रज्जूच्या ज्ञानाने. बरोबर ना. आणि म्हणाल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. या सिद्धांताला काय येतो? बाद येतो. फक्त याच सिद्धांताला बाद येत होता. पण आता काय होऊ लागलं? आता युगपत उत्पत्ती युगपत नाश या सिद्धांताला बाद येऊ लागला. कारण तुम्ही काय बोलला? कोणाचा नाश किंवा लय, कोणाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे? सर्पाचा नेय असणाऱ्या सर्पाचा नाश किंवा लय सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. पण मग असं म्हटल्याच्या नंतर पूर्वी जो अनिर्वचनीय ख्यातीचं निरूपण करत असताना सर्प आणि सर्पज्ञान कोणाच्या अज्ञानात? रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानात सर्पज्ञानाची युगपत उत्पत्ती आणि रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानात सर्पज्ञानाची युगपत निवृत्ती. म्हणजे युगपत हा जो तुम्ही सिद्धांत सांगितलेला आहे, म्हणजे पूर्वपर भावाचा अभाव, त्यालाच युगपत म्हणतात. एकाच वेळेला ज्या क्षणी बाहेरच्या रज्जुपै चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम काय होतो? सर्परूपी पदार्थ. त्या क्षणी अंतकरण वृत्तीपै साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पाचं ज्ञान, युगपत. आणि रज्जूच्या ज्ञानाने त्या दोघांची युगपत निवृत्ती, युगपत नाश, युगपत लय. मग हा जो युगपत सिद्धांत आहे तो काय झाला? बाधित झाला.
बरं, या म्हणण्याने तुमच्या बोलण्यावर कोणता दोष आला? पूर्वपार विरोध नावाचा दोष आला. म्हणजे पूर्व एक बोलता आणि आता एक बोलता. राजकीय क्षेत्रामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये, सर्वत्रच समाजाला व्यक्ती जी कायम बोलण्यात एक वाक्यात ठेवते ती पटते, ती मान्य होते, का जी कायम मांडोळासारखं बोलते ती मान्य होते? एक वाक्यात राहील ती मान्य होते. जो वचन दिलेलं पाळतो, एक बोलतो, पूर्वी एक आणि आता एक भलतंच बोलत असेल तर ती व्यक्ती समाजात, कुठल्या क्षेत्रात मान्य होत नाही. मग तुम्ही पूर्वी कोणता सिद्धांत सांगितला? युगपद अनिर्वचनीय पदार्थाच्या बाबतीत. आता काय सांगता? पूर्वोत्तर भाव आहे ना. म्हणजे युगपद सिद्धांत काय झाला तुमचा? एक बाधित झाला. आणि पूर्वी एक बोलता की पदार्थ ज्ञानाची युगपद उत्पत्ती ना, आता म्हणता पदार्थाचा नाश केला, पदार्थ ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे, म्हणजे पूर्वोत्तर विरोध नावाचा दोष होतो. युगपद सिद्धांत बाधित होतो. शिवाय अधिष्ठानाने ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत बाधित झाला तो झालाच. ठीक ना. असं कोणाचं म्हणणं आहे आता? हे शिष्याचं. ठीक ना. म्हणजे आता इथे कोणत्या दोन सिद्धांत महत्वाचे आहेत? युगपद आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. या दोन सिद्धांताला बाध येता कामा नये. आणि शेवटी आपल्या बोलण्यावर कोणता दोष येऊ नये? पूर्वपार विरोध नावाचा दोष येऊ नये. आता याचं स्पष्टीकरण करण्याची जबाबदारी कोणावर पडली? श्रीगुरू पडली. तर श्रीगुरू त्याचं उत्तर देतात. म्हणून तरंग 14 आणि परिच्छेद 20 क्रमांकाचा यामध्ये श्रीगुरुदेव आता या प्रश्नाचं उत्तर देतात. आता या बोलण्याने काल आपण शेवटी कोणाचं उदाहरण बघितलं होतं? काल अगदी शेवटी शेवटच्या 4-2 मिनिटामध्ये आपण एक उदाहरण बघितलं होतं ना. कोणाचं? हे असं करायचं का? सहाय्य करायचं नाही की एकमेका सहाय्य करू? शेवटी आपण गरुडाचं उदाहरण बघितलं होतं आहे की नाही. गरुडाची आई, ते उदाहरण बघितलं होतं ना. आज कोणती देवता आली, उद्या कोणती देवता आली. तर मग गरुडाने सांगितलं का जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत सांगू नकोस, यम येत नाही तोपर्यंत सांगू नको. ज्या दिवशी यम आला त्याने स्मित हास्य केलं, निघून गेला. काही भेटवस्तू आणली नाही, सांत्वना केली नाही, तो हसून निघून गेला. आणि तिने सांगितलं, गरुडाला कळालं. गरुड म्हटलं चिंता करू नको, कारण आपण म्हटलं तर बडो की होत बडा आई, छोटून को पूछना कोई, हनुमानजीने कितनी गिरी उठाई, गिरधर कहे ना कोई. मोठ्याचं सर्वच मोठं असतं. एकच पर्वत उचलला, सगळ्याकडे भारता. कोणाची? गिरधर लालची. गिरधर लाल तो भाव का भूकान, राग कला नाही जानत तू का. किती नाव त्याचं बिचारायचं. मेराबाई कायम गिरधर म्हणत राहते, तो कोबराई गिरधर म्हणत राहतात. हनुमंतरायला म्हणा ना कधी? नाही म्हणणार. नाही, असं प्रकार आहे. हे तूर्त आपण कशा करता बोललो होतो. तसे गरुड त्यांचं वाहन आहे. मग त्यांनी ते नेलं, पण झालं काय सक्सेस? म्हणजे गरुडाला वाटलं होतं की मी माझ्या आईचे प्राण यमाच्या ताब्यातून वाचू शकतो, पण नाही. यमराज तिथे हजर आहे. आणि म्हटले मग हसले का? तर म्हटले यामुळे हसलो होतो की तुझी आई जे जखड म्हातारी आहे, काठीचा आधार घेतल्याशिवाय त्याला उठता येत नाही. इतक्या दूरवरून ती येईलच कशी, पण तूच पोचवला, आता काही चिंता नाही. तसं बऱ्याच वेळेला शिष्याला वाटतं की मी आता फार मोठं पेचात पाडलं, पण तुझ्याचमुळे उत्तर आम्हाला भेटलं. अशाच पद्धतीचं उत्तर कोण बोलतात आता? गुरुदेव बोलतात की बाबा रे, पूर्वपार विरोध नावाचाही दोष येत नाही, आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, आई सिद्धांताला बाध येत नाही, आणि युगपद तर आमचा सिद्धांतच आहे, असं आता गुरुदेव बोलतात. पण त्यापैकी आता मूळचा जो सिद्धांत पहिला कोणता तुम्ही बोलला, तो अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येत नाही. कोणाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होतं म्हटलं तर? रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होतं आम्ही म्हणतो. आणि हे म्हणत असताना सुद्धा अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येत नाही. त्याला का वाटतं बाध येईल? त्याला तूर्त शिष्याच्या अंतकरणातला भाव, सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जूपै चैतन्य आहे. आणि ते ज्ञात का अज्ञात? रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला ज्ञात आहे. का बरे? बरोबर आहे, बोला छान. जसं कोणाचं ज्ञानाच्या काळी कोणाचं ज्ञान आहे? अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला जसं सोन्याचं ज्ञान आहे, तसं रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे. म्हणून रज्जूच्या ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असल्यामुळे अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती सर्पाची होत असेल तर सिद्धांताला बाध येत नाही. परंतु या रज्जू ज्ञानकाली कोणाचं ज्ञान नाही? अंतःकरणोपै चैतन्याचं ज्ञान नाही, जे कोणाचं अधिष्ठान आहे? सर्प ज्ञानाचं अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती, या सिद्धांताला काय येतो? बाध येतो. असं कोणाचं म्हणणं आहे? शिष्याचं. पण गुरुदेव म्हणतात बाध येत नाही. म्हणजे बाध येत नाही याचा अर्थ काय? गुरुदेवाचं म्हणणं काय आहे? रज्जूच्या ज्ञानकाली जसं रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, तसंच कोणाचं ज्ञान आहे? अंतःकरणोपै चैतन्याचं ज्ञान आहे. ते कोणाचं अधिष्ठान आहे? सर्प ज्ञानाचं अधिष्ठान आहे. हे पटवून देण्याची जबाबदारी कोणाची आता? श्री गुरुदेवाची. पण तो म्हटला असं म्हणताच येणार नाही, कारण रज्जू पाहणाऱ्याच्या शरीराच्या बाहेर आहे आणि इकडे अंतःकरणोपै चैतन्य आत आहे, आणि दोन्ही चैतन्य एक होईल कसं? ठीक ना.
आणि रज्जू ज्ञानकाली या चैतन्याचं ज्ञान आहे कसं? कारण इकडे ठीक आहे, अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला अलंकार अधिष्ठान सोन्याचं ज्ञान आहे म्हणणं बरोबर आहे, नाही बोलले, पण अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला घटाचंही ज्ञान आहे, हे काही वेळेपणा होईल तुमचा. कारण घटाचा अलंकार का? आपण आहे ना, मृतिकेचा अलंकार का? मृतिकेचा अलंकार म्हटलं तर घटपट राहणार. अलंकार शब्द कशाला वापरला जातो? प्राय सोन्याला. अलंकार कशाचे होतात? सोन्याचे. म्हणून सोन्याच्या अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान आहे म्हणणं बरोबर आहे, बरोबर ना. पण जर तुम्ही अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला तंतूचं ज्ञान आहे किंवा पटाचं ज्ञान आहे आणखी काही म्हणायला लागलं ते आम्ही ऐकून घेणार नाही. तसं रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे हे म्हणणं तुमचं काय आहे? बरोबर आहे. पण या रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला या अंतकरण उपहित चैतन्याचं ज्ञान आहे हे म्हणणं बरोबर नाही आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला काय येतो? बाद येतो. असं कोणाचं म्हणणं आहे? शिष्याचं. पण गुरुदेव म्हणतात अधिष्ठान ज्ञानाच्या वेळेला जसं या रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला जसं रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान आहे तसंच कोणाचं ज्ञान आहे? अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याचं सुद्धा ज्ञान आहे. तो म्हटलं असं कसं बोलता? गुरुदेव म्हणतात आम्ही सिद्ध करून देऊ शकतो. म्हटले द्या. तर गुरुदेव आता सिद्ध करून देतात. कसं ते बघा, पंक्ती आपण वाचू, पण त्या अगोदर थोडंसं आता लक्षात घ्या. मुळात चैतन्य दोन काय एक हो? चैतन्य एकच आहे. मग एकच आहे तर त्याला रज्जूपहित, घटुपहित, पटुपहित असे नाव का दिले? कारण ते उपाधी भेदाने नाव आले. अहो पण उपाधी भेद तरी आहे ना, आम्ही कुंड आहे म्हणतो, पण औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. म्हणजे औपाधिक भेद दिसायला असतो का असायला असतो? दिसायला असतो, असायला नसतो, कारण तो सिद्ध होत नसतो. म्हणून औपाधिक भेद दिसायला असेल नाही. जसं घटाकाश, मठाकाश, मेघाकाश, महाकाश आहे ना, हे सगळे आकाश नाना झाले का? बरं, हे नाना झाले असते तर माऊली कशाला म्हटले असते? आगा घटू जेवी फुटे ते तिचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरीच भेटे, एरवे काय चुके? आक्षेपार्थाने विचारतात. याचा अर्थ चुकण्याचा काही प्रश्नच नाही. कारण घटाकाश तेच मठाकाश आहे, मठाकाश तेच महाकाश आहे, मठाकाश मेघाकाश तेच आहे. आकाश 2, 4 नाही आहे. आकाशाला उपाधी भेदाने तो भेद असला तरी वास्तव काय आहे? अभेद आहे. दुसरं उदाहरण पहा. पाण्यामध्ये पाण्याला अनेक नाव येतात. ते आहे अगोदर समुद्रातलं पाणी, नंतर तेच वर गेलं का मेघाचं पाणी, तेच खाली साठवलं का जलाशय सरोवराचं पाणी, पाटाला लागलं का पाटाचं पाणी, एखाद्या दांडाला गेलं का दांडातलं पाणी, एखाद्या आळ्याला गेलं का आळ्यातलं पाणी. मग पाणी काय 4 झाले का? उपाधी भेदाने त्याला नाव आले. बरं, ईश्वर एको देवो सर्वभूतेषु गूढा. ईश्वर तत्व एक का नाना? एकच आहे. पण त्यात ईश्वराला तमगुण प्रधान मायाची उपाधी लागली का? काय म्हणतो आपण? शिवशंकर महादेव आहे ना. सत्वगुण प्रधान मायाची उपाधी लागली का? भगवान विष्णू. आणि रजगुण प्रधान मायाची उपाधी लागली का? भगवान ब्रह्मा. मग ब्रह्मा, विष्णू, महेश 3 देव आहे का? ईश्वर तत्व एकच आहे. एकच आहे, उपाधी भेदाने नाव आले. पाणी एकच आहे, उपाधी भेदाने नाव आले. आकाश एकच आहे, उपाधी भेदाने नाव आले. तसं चैतन्य एकच आहे, उपाधी भेदाने नाव आले. पहिली इकडे उपाधी लागली रज्जूची, म्हणून त्याला रज्जूपै चैतन्य म्हटलं. इकडे उपाधी लागली अंतकरणाची, म्हणून अंतकरणोपै चैतन्य म्हटलं. बरोबर ना. पण चैतन्य मुळात काही एकच आहे. अहो तो म्हणतो ते माहिती आम्ही कुठं नाही म्हणतो, कोण बोलतो? शिष्य. पण इकडे रज्जूपै चैतन्य ते सर्पाचं अधिष्ठान आहे, अंतकरणोपै चैतन्य सर्पज्ञानाचं अधिष्ठान. हे 2 चैतन्य त्यावेळेला एक नाही ना. औपाधिक कव्याना भेद नाही का? मग रज्जू ज्ञान वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, कोणाचं ज्ञान नाही? अंतकरणोपै चैतन्याचं ज्ञान नाही. म्हणून अधिष्ठान ज्ञान कल्पिताची निवृत्ती होती. या सिद्धांताला काय येतो? बाद येतो, असं म्हणणं आहे. तर गुरुदेवाला आता तरी चैतन्य तत्वताही एक आहे, औपाधिक भेद आहे, हे तर त्याला काय आहे? मान्य आहे. मग त्याला मान्य आहे. गुरुदेव म्हणतात फक्त आता सिद्ध काय करायचं? या रज्जूच्या ज्ञानखाली कोणाचं ज्ञान आहे? जसं रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे तसं कोणाचं आहे? अंतकरणवृत्तीपै चैतन्याचं सुद्धा ज्ञान आहे. हेच आम्हाला काय करायचं? आता फक्त सिद्ध करायचं. ते झालं म्हणजे कार्य झालं. मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. या सिद्धांताला बाद येत नाही. तर गुरुदेव म्हणतात तुला मागचं काही आठवतं का? तो म्हटलं काय? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. मागे गेलं ना आपल्याला एकदा विचार. मग अंतकरण अवच्छिन्न चैतन्य त्याला काय नाव येतं? प्रमाता. अंतकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य त्याला नाव येतं प्रमाण. आणि विषय अवच्छिन्न चैतन्य त्याला नाव येतं प्रमेय. प्रमाता, प्रमाण, प्रमेय. पाहणारा प्रमाता, ज्याच्या द्वारा पाहतो ते प्रमाण, आणि ज्याला पाहतो ते प्रमेय. बरोबर ना. त्या प्रमात्यालाच नाव येतं ज्ञाता, प्रमाणालाच नाव येतं ज्ञान, आणि प्रमेयालाच नाव येतं ज्ञेय. किंवा प्रमात्यालाच म्हणतात द्रष्टा, प्रमाणालाच म्हणतात दर्शन, आणि प्रमेयाला म्हणतात दृश्य. म्हणजे या झाले त्रिपुटी. किंवा प्रमात्यालाच ध्याता, प्रमाणाला ध्यान, आणि प्रमेयाला ध्येय. हे त्याला काय म्हणतो? कर्माचा प्रांत असेल का मग कर्ता, करण आणि क्रिया. उपासनेचा प्रांत असेल का ध्याता, ध्यान, ध्येय आहे ना. ज्ञानाचा व्यवहार घडत असेल तर मग त्यालाच द्रष्टा, दर्शन, दृश्य.
ज्ञान होण्याच्या अगोदर त्यालाच म्हणणार प्रमाता, प्रमाण, प्रमेय. ज्ञान झाल्याच्या नंतर प्रमात्यालाच नाव येतं ज्ञाता, प्रमाणालाच नाव येतं ज्ञान आणि ज्ञेय. म्हणजे इकडे कोण प्रमाता म्हणा, ज्ञाता, प्रमाता, कर्ता, द्रष्टा, ध्याता हे सगळे नाव कोणाला आहे? अंतःकरणावच्छिन्न चैतन्याला. नंतर प्रमाण, ज्ञान, दर्शन, करण, ध्यान आहे ना, ते हे कोणाला नाव आहे? प्रमाणाला. आणि समोरचं ध्येय, ज्ञेय, प्रमेय, दृश्य आहे ना, ही सगळे नाव कोणाला येतात? समोरच्या प्रमेयाला. म्हणजे उपाधी भेदाने ते काय होतं? संज्ञा बदलतात. तूर्त आपल्याला एवढंच ध्यान घ्या, प्रमाता, प्रमाण, प्रमेय ही एक त्रिपुटी आणि ज्ञाता, ज्ञानज्ञेय ही दुसरी त्रिपुटी. ठीक ना? कारण ज्याला जो जाणतो देहाच्या ज्ञानाचं साधन त्याला काय म्हणतो आपण? अंतःकरण. आणि त्या अंतःकरण जिच्याद्वारा जाणतं ती वृत्ती, आणि ज्याला जाणतो तो विषय. मग जाणणारा अंतःकरण त्याला नाव प्रमाता. ज्या वृत्तीद्वारा जाणतो किंवा इंद्रियाद्वारा जाणतो त्याला नाव प्रमाण, आणि ज्याला जाणतो त्याला नाव प्रमेय. ठीक ना? प्रमाता, प्रमाण, प्रमेय. आता मी जाणतो, मी कोण झालो? प्रमाता. मी नेत्रेंद्रियाद्वारा वृत्ती बाहेर निघते म्हणून जाणतो, मग नेत्रेंद्रिय ती वृत्ती काय झाली? प्रमाण. आणि या घटाला किंवा माईकला जाणतो हे काय झालं? प्रमेय. ठीक ना? प्रमाता, प्रमाण, प्रमेय. आता या प्रमाता, प्रमाण, प्रमेय, आता याला अगोदर ज्ञानाच्या अगोदर काय नाव आलं? प्रमाता. याला नाव आलं प्रमाण आणि याला नाव आलं प्रमेय. पण ज्ञान झालं, मग ज्ञान झालं तर हाच झाला प्रमाता कोण? ज्ञाता. हे प्रमाणच झालं ज्ञान आणि प्रमेय झालं ज्ञेय. ठीक ना? ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. आता त्या प्रमाता, प्रमाण, प्रमेय त्यालाच नाव आलं ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. म्हणजे आता शास्त्रीय परिभाषेतले नाव त्याला अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. म्हणजे अंतःकरण उपाधीने अवच्छिन्न असणारं चैतन्य, त्याला चैतन्य एकच आहे. प्रमाता चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य. चैतन्यात भेद आहे का? जसं आत्ताच म्हणलो आपण, आकाशात भेद आहे का? नाही. पण घटपटादी उपाधीने त्याला नावं आली. नंतर त्यामध्ये ईश्वरात भेद आहे का? नाही, पण त्याला उपाधी भेदाने नाव आले. आणि त्याच्या अगोदर एक म्हटलं पाण्यात भेद आहे का? नाही, त्याला उपाधी भेदाने नाव आले. तसं चैतन्यात भेद आहे का? इथे नाही, पण त्याला चैतन्याला अंतःकरणाची उपाधी आली. त्याला नाव काय आलं? अंतःकरण उपाय चैतन्य. मग त्याला काय नाव दिलं आपण या त्रिपुटीतलं? आता प्रमाता. प्रमाता. आणि अंतःकरण ज्ञानेंद्रिय किंवा वृत्तीची उपाधी लागली का नाव दिलं त्याला प्रमाण. आणि समोरच्या विषयाची उपाधी लागली का त्याला काय नाव दिलं? प्रमेय. थोडंसं सावध होऊन लक्ष द्यायचं. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. ठीक ना? आता अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य कोण? बोला एकदा. प्रमाता. इंद्रिय किंवा वृत्ती अवच्छिन्न चैतन्य प्रमाण, आणि विषय अवच्छिन्न चैतन्य प्रमेय. आणि या तिघाचं प्रकाशन जे करतं त्याचं नाव आहे साक्षी चैतन्य. त्याचं नाव काय आहे? साक्षी चैतन्य. मुळात कोण आहे? साक्षी चैतन्य. त्या साक्षी चैतन्यालाच नाव येतात प्रमाता, प्रमाण, प्रमेय. ठीक ना? मुळात कोणतं चैतन्य? मग साक्षी चैतन्य. आता साक्षी म्हणजे काय? तर साक्षीची व्याख्या माऊलीने केली. माऊली म्हणतात, दीपू ठेविला परिवरी, कवना ती नेमी ना निवारी, कौन कौन व्यापारी राहते तेही नेने, तो जैसा का साक्षी भूतू, ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूत कर्मे अनासक्तू मी भूती असे, करून अकर्तान भोगून अभोगता. त्याच्याशिवाय काही होत नाही, तो काही करत नाही, आणि होतं हेही त्याला माहिती नाही, अशी जी चैतन्याचं सत्सामान्य रूपाने असणारं अस्तित्व त्याचं नाव आहे साक्षी. ठीक ना? त्याचं नाव आहे साक्षी. आता त्या बलच्या प्रकाशामध्येच आपण पाठ घेतो. इथे एखादा दुसरा कोणी असेल मागे गेला तर तो दुसरं काही व्यवहार करतो आहे ना. मग त्या बलच्या प्रकाशामध्ये एखादा काही व्यवहार करतो, एखादा पाठ घेतो, एखादा दुसरं काही कार्य करतो. पण हे सगळं कार्य करत असताना त्या प्रकाशाला त्या प्रकाशातच होतं की नाही? पण प्रकाशाने हे केलं का? त्याच्या वाचून झालं का? त्याने काही केलं का? बरं, त्याच्या वाचून झालं नाही तर मग त्याने केलं म्हणावं, पण त्याने केलं म्हणत हे त्याला माहीत नाही. मग त्याच्या वाचून झालं नाही, त्याने काही केलं नाही, आणि त्याच्या वाचून होत नाही हे आपण म्हणतो, पण हेही त्याला माहिती नाही. असं जे त्याचं असणारं अस्तित्व आहे त्याचं नाव काय? तो साक्षी आहे. तसं जे साक्षी चैतन्य आहे का त्याच्याद्वाराच या त्या साक्षी चैतन्याला अंतःकरणाची उपाधी लागली का त्याला नाव आलं प्रमाता. इंद्रियाची किंवा वृत्तीची उपाधी लागली का त्याला नाव आलं प्रमाण. आणि समोरच्या विषयाची उपाधी लागली का त्याला काय नाव आलं? प्रमेय. ठीक ना? मग या रूपाने पाहिलं तर प्रमाता म्हणजे अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य, प्रमाण म्हणजे इंद्रिय किंवा वृत्ती अवच्छिन्न चैतन्य, प्रमेय म्हणजे विषय अवच्छिन्न चैतन्य. या तिघाचं प्रकाशन करणारा जो दृंगमात्र सत्स्वरूप आहे त्याचं नाव कोण आहे? साक्षी. ठीक ना? आणि मग असा जो साक्षी आहे ना, त्या साक्षीचं स्पष्टीकरण पुढे आपल्याला पुढच्या वर्षी येणार पंचदशी ग्रंथामध्ये. कुटस्थ दीप म्हणजे पंचदशी ग्रंथामध्ये पंचदशी आहे ना,
पंच आणि दश आहे ना, 10 आणि 5 16 हो की नाही? हा म्हणजे ऐकताय आहे ना, 10 आणि 5 15 आहे ना. मग पंचदश 10 आणि 5 15 असे 15 प्रकरण आहेत कोणत्या ग्रंथामध्ये? पंचदशी ग्रंथामध्ये. तर त्यातले पहिले 5 विवेक प्रकरण आहे, दुसरे 5 दीप प्रकरण आहे आणि तिसरे 5 आनंद प्रकरण आहे. तर पहिले 5 विवेक प्रकरण आहे, त्याच्यामध्ये तत्वविवेक, महाभूत विवेक, द्वैत विवेक आहे ना, पंचमहाभूत विवेक आहे ना, असे त्यात विवेक आहेत, म्हणजे 5 विवेक आहेत. दुसरे दीप प्रकरण म्हणजे कुटस्थ दीप, नाटक दीप, असे दीप प्रकरण 5 आहे. आणि आनंद प्रकरण म्हणजे ते काय ब्रह्मानंद, वासनानंद असे आनंद प्रकरण आहेत. म्हणजे 5 आनंद प्रकरण, 5 विवेक प्रकरण, 5 दीप प्रकरण. 5 जे विवेक प्रकरण आहे त्याच्यामध्ये आत्म्याच्या सद्रूपाची सिद्धी केली आहे. 5 जे दीप प्रकरण आहे त्याच्यामध्ये आत्म्याच्या छिद्रूपाची सिद्धी केली आहे. आणि 5 जे आनंद प्रकरण आहे त्यामध्ये आत्म्याच्या आनंद स्वरूपाची काय केली आहे? सिद्धी केली. म्हणजे सच्चिद आनंदरूप आत्मा परमात्मा कसा आहे हा सांगणारा ग्रंथ कोणता आहे? पंचदशी ग्रंथ आहे. किंवा तत्वमसी महावाक्यामध्ये किती पद आहेत? 3. तत्वमसी आहे ना, तर त्यातलं त्वम पद जीववाचक आहे, तत्पद ईशवाचक आहे आणि आशी पद दोघांचं ऐक्यवाचक आहे. तर पहिले 5 प्रकरणामध्ये त्वम पदाचा विचार, दुसऱ्या 5 प्रकरणामध्ये तत्पदाचा विचार आणि तिसऱ्या 5 प्रकरणामध्ये अशी प्रकारचा पदाचा विचार, म्हणजे तत्वमसी महावाक्याचा विचार प्रतिपादन करणारा तो ग्रंथ आहे. कोणता? पंचदशी विद्यारण्य स्वामीकृत. आणि या पंचदशी प्रकरणामध्ये पंचदशी नामक ग्रंथातल्या कुटस्थदीप हे 7वा प्रकाश आहे. त्याच्यामध्ये हा विचार आलेला आहे, कोण आत्मा कसा आहे, आनंदरूप कसा. बरं, ह्याही प्रकरणामध्ये मागे सांगितलं ना आत्मा आनंदरूप कसा आहे. विषयाचा आनंद आहे का आत्माचा आनंदरूप आहे? मागे बघितलं आपण. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे. विद्युत स्फुरणे कानं पाहिजे जगा माझे. विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणता येतं का? बोला. कारण प्रकाश म्हणेपर्यंत त्याचा अंधारात रूपांतर होतं. तसे विषयाच्या सुखाला सुख म्हणता येतं का? कारण सुख म्हणेपर्यंत दुःखात रूपांतर होतं. बरं, सुख पाहता पुन्हा जवा पाडे, दुःख बरं जवा पाडे तरी ते आहे का? आपला भ्रम आहे, तोही आपला भ्रम आहे. म्हणजे होणारा आनंद कोणाचा आहे? विषयाचा, आत्म्याचाच आहे, कोणाचा नाही? विषयाचा नाही. म्हणजे गोडी कोणाची आहे? साखरेचीच आहे, कोणाची नाही? गुलाबजामची नाही आहे ना. जाम गोड वाटला गुलाबजाम आपल्याला, पण तो काही गोड नाही. कोणाची गोडी आहे? ती साखरेचीच आहे. बरोबर आहे. त्यात मागचा विषय आपला हा झालेला आहे. मग त्या पद्धतीने पाहिलं तर गोडी कोणाची आहे? साखरेची आहे. तसं सुख आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. वाटतो कोणाचा? विषयाचा. कशाने? भ्रमाने. मग त्यावेळेला आपण पाहिलं तर इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर, अंतर्मुक्ता, आत्मानंदाचं भान, या 3 गोष्टी कशा घडतात? योगपद घडतात. म्हणून भ्रमाने वाटतं कोणाचा आनंद आहे? विषयाचा आहे. पण नाही विषयाचा, कोणाचा आहे? तो आत्म्याचाच आहे. एम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येतं मान भूयमी भूयासम इति प्रेमात्मनी इक्षते, असं त्यावेळेला आपण बघून आलो. मग आता या रूपाने जर पाहिलं तर तो प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या त्रिपुटीचं प्रकाशन करणारा जो साक्षी आहे तो पहिला अज्ञात असल्याच्या नंतर पुढचं प्रकाशन घडेल का ज्ञात असल्याच्या नंतर प्रकाशन घडेल? बोला. तो ज्ञात असल्याच्या नंतरच प्रकाशन घडेल, अज्ञात असल्याच्या नंतर घडणार नाही. आता इकडे अंतकरण अवचिन्न चैतन्य प्रमाता, हे बघा, हे इकडे 3 नावं आता पटकन आठवा. हे सर्पज्ञान, अंतकरण, अंतकरण उपहित चैतन्य. मग अंतकरण उपहित चैतन्य तेच काय आहे? साक्षी. अंतकरण उपहित चैतन्य कोण आहे? साक्षी. त्याला नाव इथे द्यायचं आता प्रमाता. अंतकरण उपहित चैतन्य ते साक्षी, तोच कोण? प्रमाता. आणि त्याची अंतकरणाची ज्ञानरूप वृत्ती, आत्मसंयुक्त मन, मनसंयुक्त अंतकवृत्ती, प्राण आणि प्रकाशात सहाय्य घेऊन नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर निघाली. मग ती निघालेली लांब जी लंबायमान वृत्ती आहे किंवा नेत्रेंद्रिय आहे त्याला काय नाव देणार? प्रमाण आहे ना. आणि त्याने ज्याचं दाखवलं, ज्ञान करून दिलं, ही कोण? रज्जू. तिला काय नाव आलं? प्रमेय. बरोबर. मग प्रमाता कोण? अंतकरण अवचिन्न चैतन्य. प्रमाण कोण? मधली वृत्ती अवचिन्न चैतन्य. प्रमेय कोण? रज्जू आहे ना, रज्जूपहित चैतन्य. मग रज्जूपहित चैतन्य किंवा रज्जू ज्याचं ज्ञान झालं, कारण विषयाचं ज्ञान झालं, चैतन्याचं ज्ञान झालं. मग हे चैतन्य काय नाव दिलं त्याला आपण आत्ताच? साक्षी. त्याला नाव काय दिलं? साक्षी. मग हे साक्षी जर अज्ञात असलं तर पुढच्या प्रमाताचं, प्रमाणाचं, प्रमेयाचं प्रकाशन घडेल का? नाही घडणार. मग ते घडलं त्यावर ते अगोदर कोणाचं ज्ञान आहे? अंतकरण साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे. कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला? सर्पज्ञान वेळेला अगोदर कोणाचं ज्ञान आहे? अंतकरण उपहित चैतन्याचं. मग इकडं नाव येईल प्रमाता, मग मध्ये नाव येईल प्रमाण, मग याला नाव येईल प्रमेय, मग यम रज्जू ज्ञान होईल. अगोदर होणारच नाही. म्हणजे अगोदर कोणाचं ज्ञान असेल तर हे पुढचं ज्ञान होईल. अगोदर अंतकरण उपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान असेल तर सगळा पुढचा ज्ञानाचा व्यवहार घडेल. म्हणजे साक्षी चैतन्य ज्ञात का अज्ञात? रज्जू ज्ञान खाली बोला. ज्ञात आहे. त्याचा अगोदर ज्ञान आहे, नंतर
रज्जूचं ज्ञान आहे. आणि ते कोणाचं अधिष्ठान आहे? साक्षी चैतन्य. सर्पज्ञानाचं आहे ना. मग रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे का साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे? का दोन्हीचं ज्ञान आहे? दोन्हीचं ज्ञान आहे. उलट अगोदर कोणाचं आहे? साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे. मगच कोणाचं होईल? रज्जूचं. नंतर रज्जूपै आहे ना. म्हणजे रज्जू म्हणजे अगोदर साक्षी चैतन्याचं, नंतर रज्जूपै चैतन्याचं, मग रज्जूचं. म्हणजे रज्जू ज्ञानकाली ते ज्ञातच आहे की नाही. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. या सिद्धांताला बाद येईल का? बाद येणार नाही. आमचा सिद्धांत काय? अबाधित आहे असं कोण सांगतात? सिद्धांती. कोणाला? पूर्व पक्षाला. तो म्हटला नाही पण हे आम्हाला काही पटलं नाही, उदाहरणाने सिद्ध करा. उदाहरणाने सिद्ध करा तर त्याला उदाहरण देतात. हल्ली आजूकही आपण काही फडकाऱ्याच्या दिंडीत गेलो तर ते माईक वगैरे लावत नाही, लाईट वापरत नाही. काय वापरतात? कंदील वापरतात. बरोबर आहे. काय वापरतात? कंदील वापरतात. मग ते कंदील म्हणजे कल्पना करा आता, हा कंदील आहे, हा काय आहे? कंदील आहे. मग कंदिलातल्या काचेतला जो प्रकाश आहे, जसं या चैतन्याचा प्रकाश कुठं आला? पहिले अंतःकरणात आला ना. अंतःकरणातून वृत्तीत आला, वृत्तीतून पदार्थापर्यंत गेला आणि त्या पदार्थाचं ज्ञान करून दिलं. तसं कंदिलातल्या काचेतला जो प्रकाश आहे त्याला काय समजू आपण? प्रमाता. आणि कंदिलातल्या काचेतला प्रकाश तो फाकला, त्या किरणाद्वारा बाहेर त्या पदार्थापर्यंत आला, त्याला म्हणू आपण प्रमाण. आणि त्याने ज्या रावटीतले जे पाल आपली आपली बॅग आहे ना, काय जे असेल ते सगळे पदार्थ दाखवले त्याला काय म्हणू आपण? प्रमेय. बरोबर ना. मग आता त्या कंदिलातला दिवा त्यावेळेला बुजलेला पाहिजे का विजलेला पाहिजे? दोन्ही पाहिजे आहे ना. कारण बुजणं विजणं एकच आहे. म्हणजे मी जाणीवपूर्वक बोललो, तुम्ही किती ऐकता म्हणून. तो बुजलेला नाही पाहिजे, विजलेला नाही पाहिजे. तो कसा पाहिजे? प्रज्वलित पाहिजे, प्रदीप्त पाहिजे, प्रकाशमान पाहिजे. तो दिवा जर प्रकाशमान असेल तरच कंदिलातल्या प्रकाशाला काय म्हणता येईल? प्रमाता. तरच पदार्थापर्यंत जाणाऱ्या पदार्थाला प्रकाशाला प्रमाण, आणि तरच त्याने दाखवलेल्या पदार्थाला प्रमेय. कारण पुढचा प्रमाता प्रमाण प्रमेयाचा व्यवहार घडण्याकरता कंदिलातला दिवा कसा पाहिजे? प्रज्वलितच पाहिजे. म्हणजे कंदिलातल्या दिवाला काय नाव देते त्याला? मग एवढ्या व्यवहारात जर तुम्ही नाही काचेतल्या प्रकाशाला काय नाव दिलं? प्रमाता. काचेपासून पदार्थापर्यंत येणारा आला प्रमाण, आणि ज्याला दाखवलं त्याला नाव दिलं प्रमेय. बरोबर ना. मग त्या काचेतली जी मूळची दिवा आहे टिमटिमता, त्याला काय नाव देते? साक्षी. त्याला नाव काय देतील? साक्षी. मग तो दीप साक्षी जर पहिला प्रकाशित नसेल तर पुढचा काचेतल्या प्रकाश येईल कसा? मग काचेतल्या प्रकाशाला प्रमाता नाव येणार नाही, पुढच्याला प्रमाण नाव येणार नाही, आणि पुढे त्यांनी पदार्थ त्या प्रमेय नाव येणे. म्हणजे प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता यांचं प्रकाशन घडण्याकरता मूळचा दिवा कसा पाहिजे? प्रकाशित, साक्षी. तसा या अंतःकरणाला नाव आलं प्रमाण. त्या अंतःकरणाला जे प्रमाण नाव आलं ते कोणाच ठिकाणी घ्यायचं? दृष्टांतातल्या काचेतल्या प्रकाशाच्या ठिकाणी. आणि जो पदार्थापर्यंत आला त्याला त्या प्रकाश किरणाच्या ठिकाणी, आणि त्याने दाखवलं त्याला त्या विषयाच्या ठिकाणी. बरोबर ना. मग अंतःकरणाला जे प्रमाता नाव आलं, वृत्तीला किंवा इंद्रियाला जे प्रमाण नाव आलं, आणि विषयाला जे प्रमेय नाव आलं, त्या प्रमाता प्रमाण प्रमेयाच्या ठिकाणी प्रकाशनाचा व्यवहार घडण्याकरता मूळचा दिव्याच्या ठिकाणी असणारा साक्षी कसा मानला पाहिजे? ज्ञातच मानला पाहिजे. कसा मानता येणार नाही? अज्ञात मानता येणार नाही. आणि म्हणून ते साक्षी चैतन्य तर ज्ञातच आहे. कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला? आता प्रमेय असणाऱ्या रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला, प्रमाण असणाऱ्या वृत्तीच्या ज्ञानाच्या वेळेला, किंवा प्रमाण असणाऱ्या अंतःकरणाच्या ज्ञानाच्या वेळेला कोण ज्ञात आहे? साक्षी चैतन्य ज्ञात आहे. ते कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पज्ञानाचं अधिष्ठान. मग सर्पज्ञानकाली कोणाचं ज्ञान नाही असं म्हणता येणार नाही. आपलं क्षमा करा, रज्जू ज्ञानकाली कोणाचं ज्ञान नाही असं म्हणता येणार नाही. अंतःकरणोपै चैतन्याचं म्हणजेच सर्प ज्ञानाच्या अधिष्ठानाचं ज्ञान नाही असं म्हणता येईल का? ज्ञान आहेच का? तेच ज्ञान अगोदर आहे. उलट कोणतं ज्ञान अगोदर आहे? रज्जूपै चैतन्याचं. मग होईल अंतःकरणाचं, मग होईल अंतःकरणाचं प्रकाशन म्हणजे प्रमाताचं, मग होईल वृत्तीचं प्रकाशन म्हणजे प्रमाणाचं, मग होईल प्रमेयाचं. ते अगोदर कोणाचं? चैतन्याचं. कारण अज्ञान कोणाच्या असेल तर राहिलं रज्जूपै तर चैतन्याच्या, कोणाच्या नाही? रज्जूच्या नाही. का? जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून त्या अज्ञान मुळात ते रज्जूपै चैतन्यावरचं अज्ञान बाजूला गेल्याशिवाय कोणाचं ज्ञान होणार नाही? रज्जूचं ज्ञान होणार नाही. मग एकंदर बघा बरं, अगोदर कोणतं चैतन्य ज्ञात आहे? साक्षी चैतन्य, नंतर अंतःकरण, नंतर वृत्ती, नंतर विषयोपैत चैतन्य, नंतर रज्जू. म्हणजे रज्जूचं ज्ञान घडण्याच्या शेवटी आहे ना. आणि ते तू मानतो, कोण मानत नाही? अगोदर साक्षी चैतन्याचं ज्ञान मानत नाही. हे काय बरोबर आहे का? आहे ना. म्हणजे रज्जूपै चैतन्याच्या ज्ञान आहे ना आपलं, त्या रज्जूच्या ज्ञानाखाली अगोदर कोणाचं ज्ञान आहे? रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, नंतर पुढचा सगळा व्यवहार आहे. म्हणून रज्जू ज्ञानकाली जसं रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे तसं त्याच्या अगोदर
अंतकरण वृत्ती उपहित चैतन्याचं ज्ञान आहे ते कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पाचं अधिष्ठान आहे. मग रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानानेच सर्प आणि सर्प ज्ञान निवृत्त होतं म्हटलं तर चालेल का? चालेल. कारण का अधिष्ठान म्हणजे रज्जू ज्ञानकाली कोणाचं ज्ञान आहे? अंतकरण उपहित चैतन्याचंही ज्ञान आहे जे सर्प ज्ञानाचं अधिष्ठान आहे. रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान आहे जे सर्पाचं अधिष्ठान आहे, है ना. आणि मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला बाद येतो का? बाद येत नाही. ठीक ना. अशा पद्धतीने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला बाद येत नाही. बरं ते रज्जू ज्ञानकाली रज्जू उपहित चैतन्याचं आणि अंतकरण उपहित चैतन्याचं ज्ञान असल्यामुळे अगोदर सर्प निवृत्त होतो नंतर सर्प ज्ञान निवृत्त होतं का? युगपतच होते. युगपत होतं. म्हणून यामध्ये युगपत सिद्धांताला बाद आला का? मग तुम्ही तर म्हटलं सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. मग कारण अगोदर असतं कार्य नंतर असतं असं कार्यकारण भाव स्वीकारला. अरे बाबा तुझ्या डोक्यात कार्यकारण भाव आहे. कार्यकारण भाव कोणाच्या डोक्यात आहे? तुझ्या डोक्यात आहे. तुझ्या डोक्यातला कार्यकारण भाव समजून सांगण्याकरता आम्ही असं बोललो तर तू आमच्याच माथ्यावर हात ठेवायला निघाला. तू काय भस्मासूर आहेस की काय? असं गुरुदेव त्याला म्हणतील. कारण तुला समजून सांगण्याकरता आम्ही बोललो. म्हणजे कार्यकारण भाव तिथे नाही पण कार्यकारण भाव शब्दाचा आम्ही उल्लेख केला. म्हणजे नाही तर उल्लेख कसं काय केला? तू जाऊ दे. तुला कोणता सिद्धांत मान्य? युगपद. त्याला म्हणतात युगपद शब्द सुद्धा युगपद उच्चार बघू. त्याला काय बोलायचं? युगपद शब्द काय कर? युगपद उच्चार. येतो उच्चारता येतो का? युगपत युगपत गेलं ना. युगपत मागलं युग गेलं. युगपद कुठे आलं? आहे की नाही. मग युगपद शब्द जरी युगपद उच्चारता आला नाही तर त्याचा अर्थ युगपद नाही का? आहे. तसं आम्ही जरी सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाचा नाश केला लयाला कारण आहे असं म्हटलं म्हणजे आम्ही त्यात पूर्वोत्तर भाव स्वीकारला का? आम्ही कार्यक्रम भाव स्वीकारला का? युगपद सांगायचं आम्हाला? तुला युगपद शब्द युगपद उच्चारता येत नाही तरी तू युगपद शब्दाचा अर्थ युगपद घेत नाही? बोला ना. घेतोस आहे ना. तुला युगपद शब्द युगपद उच्चारता येत नाही तरी तू युगपद शब्दाचा अर्थ युगपद घेतल्याशिवाय राहत नाही. तसं आम्हाला इथे कार्यकारण भावाचा बोलण्याकरता म्हणून बोललो तरी त्याचा अर्थ कार्यकारण भाव नाही. काय युगपद आहे म्हणून पूर्वपर विरोध नावाचा दोष आमच्यावर नाही. जे ज्याच्या अज्ञान बसतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते याही सिद्धांताला बाद येत आणि सगळ्यात महत्वाचं तूर्त अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला बाद येत नाही असं गुरुदेवाने सिद्ध केलं. असे सगळं आपल्या लक्षात आला. आता फक्त पंक्ती आपण तेवढ्या वाचून ठेवू. बोला. बघा तरंग चौथा आणि परिच्छेद म्हटलं तर कितवा आता आपला 20वा. कारण 19व्या परिच्छेदामध्ये पूर्ण शंका आहे आणि त्याचं आता उत्तर देतात. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताचा नाश. फक्त आता हे बघत असताना आपण जे आतापर्यंत सगळे ते बोटावर थोडंसं पाहिलं ते दृश्य पाहत जायचं आणि पंक्ती वाचत जायचं म्हणजे तो आशय लगेच आपल्याला खुला होईल. अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञानाचा नाश. श्री गुरु. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हाच सिद्धांत काय करतो तुला सांगतो. आता हा सिद्धांत सांगण्याकरता त्याच्या मस्तिष्कात काय हे चैतन्य दोन आहे. त्याच्या डोक्यात भाव काय? रज्जुपै चैतन्य आणि अंतकरण उपै चैतन्य दोन आहे. जरी दोन नसेल तर त्यांच्यात औपाधिक भेद तरी आहेच आहे. आणि औपाधिक भेद असला तरी रज्जू ज्ञानकाली जरी रज्जुपै चैतन्याचं ज्ञान आहे तरी कोणत्या चैतन्याचं ज्ञान नाही? अंतकरण उपै चैतन्याचं ज्ञान नाही असं त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. पण त्याला सांगतात बाबा उलट कोणाचं अगोदर ज्ञान आहे? अगोदर अंतकरण उपै साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे. नंतर अंतकरणाला नाव प्रमात आहे. नंतर वृत्तीला नाव प्रमाण आहे. नंतर विषयाला नाव प्रमाण आहे. आणि ते विषयाच्या सुद्धा अगोदर कोणाचं ज्ञान आहे? रज्जुपै चैतन्याचं ज्ञान आहे. त्याच वेळेला कोणाचं ज्ञान होऊ शकतं? रज्जूचं ज्ञान होऊ शकतं आहे नाही. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांताला बाद येतो घेत नाही ते बोलतात. आता बघा. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हाच सिद्धांत सांगतो. मूळ चैतन्य कसं आहे? बोला. एकच आहे. जसं पाणी मुळात एकच आहे, आकाश मुळात एकच आहे, ईश्वर तत्व मुळात एकच आहे. त्यांना नाना नावं दिली ती कशामुळे? उपाधी भेदमुळे. आणि औपाधी भेद वास्तू आभेदाची लाभहानी करत नाही. आता बघा. मूळ चैतन्य एकच आहे म्हणजे रज्जुपै चैतन्य आणि अंतकरण उपै चैतन्य काय एकच आहे. दोन नावं काय आले? कोणत्या दोन उपाधी लागल्या म्हणून? रज्जू आणि अंतकरण ह्या दोन उपाधी लागल्या म्हणून. बघा. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत सांगतो मूळ चैतन्य एकच आहे. त्यात केव्हाही काय नाही? भेद नाही. असे असता रज्जू उपहित चैतन्य, अंतकरण उपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य असे चैतन्याचे काय केले? भेद. पण ते भेद कशा करता? विषय समजून देण्याच्या सोयी करता केले. विषयाची समजूत आपल्याला पटावी, विषय आपल्याला कळावा त्याच्याकरता ते भेद केलेले आहेत. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावाव्या शाखा दावीजी तेवी औपाधिका बोली या दानोबऱ्या म्हणतात. पुसिल्या निरुपायित निरुपयित उपाधिका सांगसी येत.
विचारलं निरुपहित, आणि उपाधी का सांगता, कारण निरुपहित उपाधीशिवाय कळत नाही. तसं आम्हाला भेद सांगायचंच नाही, पण भेद केल्याशिवाय तो विषय कळत नाही, म्हणून ह्या औपाधिक भेद केलेला आहे. आणि औपाधिक भेद विषय समजून हातचा कुठपर्यंत घेतला जातो, गणित सुटत नाही तोपर्यंत. गणित सुटलं की हातचा पांगुळ गाडा लेकराच्या हातात कुठपर्यंत द्यावा लागतो, त्याला चालता येत नाही तोपर्यंत. एकदा चालत आला का पांगुळ गाड्याचं काही काम नाही. तसा उपाधी भेदाचा पांगुळ गाडा कशा करता दिलेला आहे, विषय कळण्याकरता. ठीक ना. बघा, अंतःकरण उपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याच्या सोयी करता रज्जू आणि अंतःकरण. रज्जू लागली उपाधी म्हणून काय म्हटले, कोणतं चैतन्य, रज्जूपहित चैतन्य. अंतःकरण लागलं म्हणून बोलत चालायचं, अंतःकरण चैतन्य. घट लागला म्हणून घटोपहित चैतन्य, पट लागला म्हणून पटोपहित चैतन्य. म्हणून रज्जू, अंतःकरण, घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. मूळ चैतन्य स्वरूपात काय नसतो, भेद नसतो. आता ज्या वेळेला रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळेला काय प्रकार घडतात ते सांगतात, जे आपण आत्ताच पाहून आलो. बघा, आता ज्या वेळेला रज्जूचे अंतःकरण वृत्तीने काय होते, ज्ञान होते, म्हणजे अंतःकरण वृत्ती रज्जूचं काय करते, प्रकाशन करते. मग त्यावेळेला काय घडतं बघा, त्यावेळेला रज्जू व अंतःकरण वृत्ती या चैतन्यात काय दाखवतात, भेद दाखविणाऱ्या किती उपाधी आहेत, 2. त्यातली एक रज्जू आणि 2 अंतःकरण. या दोन्ही उपाधी काय होतात, एका देशात येतात. कारण वृत्ती इकडे होती म्हणून अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य. इकडल्या त्याला काय नाव आलं, अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य. इकडल्या रज्जू उपहित चैतन्य. मग चैतन्यात 2 भेद कोणी दाखवला, एक रज्जू आणि एक वृत्तीने. अंतःकरण वृत्तीने काय म्हणायचं, अंतःकरण वृत्तीने. पण त्या दोन्ही काय होतात, वृत्ती उपाधीच काय होतात त्यावेळेला एक होतात, कारण वृत्ती बाहेर येते ना. वृत्ती इदम आकार झाली, रज्जूच्या आकारात झाली, मग रज्जू आणि वृत्ती काय झाल्या, एक झाल्या. चैतन्यमुळचं काय एकच आहे, म्हणजे खंडोबा एकच आहे. भांडण कोणाचे, बानू आणि माळसा आहे ना. मग ते बानू आणि माळसा 2 सवती एकत्र झाले का खंडोबा एकच आहे ना. तसं हा इथे खंडोबा कोण, चैतन्य. चैतन्य एकच आहे, भांडण कोणाचं आहे, रज्जू आणि अंतःकरण वृत्ती. त्या 2 वृत्ती एकत्र झाल्या का चैतन्यमुळचं एकच आहे. हे कळण्याकरता म्हणून घ्यायला काही अडचण नाही. उदाहरण बघा, आता ज्या वेळेला रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळेला रज्जू आणि अंतःकरण वृत्ती या चैतन्यात भेद दाखविणाऱ्या 2 उपाधी काय होतात, एका ठिकाणी होतात. कारण वृत्ती रज्जूपर्यंत येते ना, त्या दोन्ही उपाधी काय झाल्या, एक होतात. म्हणजे रज्जू ज्ञानकाली अंतःकरणाची वृत्ती कशी झाली, रज्जूरूपच झाली. कारण रज्जूरूप झाल्याशिवाय तिला रज्जूचं ज्ञान होणार नाही, म्हणून रज्जूरूपच होते. आणि दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्यांचे अधिष्ठान चैतन्य कोणतं, अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आणि रज्जू उपहित चैतन्य. ते मूळचं काय आहे, एकच आहे. घट आकाशात फुटला, हे बघा, हे काय आहे, मठाकाश, आणि इथे हा घटाकाश. आता 2 आकाश नाव आले, पण हा घट एकदा मठात फोडला का दोन्हीतलं आकाश काय झालं, एकच झालं. 2 कशा म्हणले, ते 2 उपाधी लागल्या होत्या, पण 2 उपाधी एकत्र झाल्या का आकाश काय मूळचं एकच आहे. तसे ह्या 2 उपाधी वृत्ती आणि रज्जू ह्या दोन्ही एकत्र आल्या का मूळचं चैतन्य काय आहे, एकच आहे. आता ज्या वेळेला रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळेला रज्जू आणि अंतःकरण वृत्ती या चैतन्यात भेद दाखविणाऱ्या 2 उपाधी एका ठिकाणी होतात. म्हणजे रज्जू ज्ञानकाली अंतःकरणाची वृत्ती कशी होते, रज्जू रूप होते. म्हणजे दोन्ही उपाधी एका देशात येतात. आणि दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्यांचे अधिष्ठान चैतन्य कोणतं, रज्जू उपहित आणि अंतःकरण वृत्ती उपहित, हे मूळचं काय आहे, एकच आहे. म्हणून रज्जू ज्ञानकाली जे रज्जू उपहित चैतन्य तेच अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य, अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य असून तेही काय आहे त्यावेळेला ज्ञातच आहे. त्यावेळेला म्हणजे कोणत्या ज्ञान वेळेला, रज्जूच्या ज्ञान वेळेच्या वेळेला अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य ज्ञातच आहे. बघा, अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहे. म्हणजे रज्जू ज्ञानकाली अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य कसं आहे, ज्ञातच आहे. कारण ते ज्ञात असल्याशिवाय पुढचा ज्ञानाचा व्यवहार घडणार नाही. आपल्याला आपलं ज्ञान असेल तर पुढचा व्यवहार घडेल का, आपल्याला आपलं ज्ञान नसेल पुढचा व्यवहार घडेल, आपल्याला आपलं ज्ञान असेल तर पुढचा व्यवहार घडेल. ज्या वेळेला आपल्याला आपलं ज्ञान असतं तर पुढचा आपल्याशी काय बोलतोय आपल्याला काय कळतं सांगा बघू, काहीच कळत नाही. कारण त्यावेळेला आपल्याला आपलंच ज्ञान असतं, कारण आपलं मन आपलं त्यावेळेला आपलं असतं, ते बाहेर गेलेलं असतं. आणि त्यावेळेला आपल्याला काय समोरचं कळतोय काही कळत नाही, कारण त्यावेळेला आपण आपल्याच भानार नसतो. त्यावेळेला आपल्याला समोरचं काय बोलतो काय कळतं सांगा. बऱ्याच वेळेला होतं की नाही, आपल्याला पाठात असं होतं की नाही, ज्यावेळेला एखाद्या सप्ताहाचं नियोजन करायला आपलं मन गेलं त्यावेळेला पाठातलं चैतन्य काय कळतं, पाठात चैतन्य त्यावेळेला राहत नाही, कारण चैतन्य गेलेलं असतं सप्ताहाच्या नियोजनामध्ये. मग इकडलं कळेल कसं, मग ज्या वेळेला किंवा सुषुप्तीमध्ये आपल्याला आपलंच ज्ञान असतं त्यावेळेला पुढचं काय बोलतो काय कळतं आपल्याला, कारण निधिरिताची शेजीची
साप्तशी उर्वशी. म्हणजे थोडक्यात आपल्याला आपलं ज्ञान असेल तर पुढचं ज्ञान होईल, आपल्याला आपलं ज्ञान असेल तर पुढचं ज्ञान होणार नाही. तसं अगोदर कोणाचं ज्ञान असलं म्हणजे इकडलं ज्ञान होईल. अगोदर अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान असेल तर मग अंतकरण वृत्ती विषय या सगळ्याचं प्रकाशन घडेल, अन्यथा घडणार नाही, तेच सांगतात. मग म्हणतात याकरता रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान हे निवृत्त होते. बरोबर चाललो का आपण? याकरता रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते. कारण रज्जू ज्ञानखाली कोणाचं ज्ञान असतं? अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याचं ज्ञान असतं, आणि ते कोणाचं अधिष्ठान आहे? सर्प ज्ञानाचं. बघा, असे म्हणण्याला काही हरकत आहे का? आता काही हरकत नाही. म्हणजे रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होतं असं म्हणाल तर चालेल का? उत्तर आहे चालेल. आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांताला वाद येईल का? येणार नाही. का? कारण रज्जू ज्ञानकाली जसं रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान आहे तसं अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याचं सुद्धा ज्ञान आहेच आहे. उलट पक्षी अगोदर कोणाचं मानलं पाहिजे? अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याचं, जे कोणाचं अधिष्ठान आहे? सर्प ज्ञानाचं अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती या सिद्धांताला वाद येत नाही. आणि रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होतं म्हटलं तर काही हरकत नाही. आणि या म्हणण्यात जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञान निवृत्त होतं याही सिद्धांताला वाद येत नाही. आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती याही सिद्धांताला वाद येत नाही. आणि जड जडाला अधिष्ठान होत नाही याही सिद्धांताला बाध येत नाही. आणि युगपत उत्पत्ती युगपत नाश याही सिद्धांताला बाध येत नाही. आणि पूर्वपार विरोध नावाचा दोष येत नाही. काय येतं? काहीच येत नाही. म्हणजे तुला उलट काही येत नाही आहे ना. तुझ्या डोक्यात पहिले काही येत नव्हतं म्हणून तू हा आमच्यावर दोष दिला होता, पण आता हा दोष देण्याचं कारण हे तुला लक्षात आलं की नाही? तर शिष्य म्हटलं लक्षात आलं. बघा, असे म्हणण्यास काही हरकत नाही, हे सिद्ध झाले. आता आपल्याला जे आपण प्रमाता प्रमाण प्रमेय ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे जे बोललो ना पंचदशीतला थोडा भाग, तो सगळा आता इथे येतो. बोलत चला, पाहत चला. अंतकरण आणि त्याची विषयादेशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास, या सर्वांचे प्रकाशन करणारा. मग पहिले कोण? अंतकरण. नंतर त्या अंतकरणाची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा पडलेला आभास म्हणजे चिदाभास, आणि त्या चिदाभासाने ज्या पदार्थाचं प्रकाशन केले ते विषय. या सर्वाचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र, जो केवळ साक्षी आहे ना, दृंगमात्र साक्षी, त्यासच शास्त्रकार काय म्हणतात? त्या शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. म्हणजे सगळ्याचं प्रकाशन करणारा जो, त्याचं नाव काय आहे? साक्षी. आणि तो कसा आहे? नित्य प्रकाशित आहे. कारण साक्षीचं प्रकाश ज्ञान हा गुण आहे का स्वरूप आहे? स्वरूप आहे. त्यामुळे ते स्वरूप त्याला सोडून कधी राहील? कधीच राहणार नाही. म्हणून साक्षी ज्ञान स्वरूप आहे का नाही? ज्ञान स्वरूप आहे. म्हणून साक्षी ठिकाणी ज्ञान कधी नाही. का ज्ञान म्हणजे साक्षी? का साक्षी म्हणजे ज्ञान? का ज्ञान आणि साक्षी एकच? का ज्ञान आणि साक्षी एक असताना दोन शब्द दिले? फक्त दोन शब्द का दिले? त्या ज्ञानाला साक्षी म्हणतात, हे आपल्याला कळावं म्हणून दिले. नाहीतर ज्ञान आणि साक्षी दोन नाही. म्हणून साक्षी नित्य ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञान रूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. याचे विवेचन विशेष रूपाने जर पाहायचं असेल तर पंचदशी ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि 15 प्रकरणापैकी कोणत्या प्रकरणात? कुटस्थ दीप नामक प्रकरणामध्ये केलेलं आहे. निश्चलदासजीने नाही, कोणी केलेलं आहे? विद्यारण्य स्वामीने केलेलं आहे. कारण इथे म्हटलं तर निश्चलदासजीने आणि तिथे म्हटलं तर विद्यारण्य स्वामीने. कारण पंचदशीचे कर्ते कोण आहेत? विद्यारण्य स्वामी आहेत. आणि विचारसागराचे कर्ते पंडित साधू निश्चलदासजी आहेत. म्हणून याचे विशेष विवेचन पंचदशी ग्रंथामध्ये कुटस्थ दीपामध्ये विद्यारण्य स्वामींनी कसे केले? चांगले केले आहे. अहो म्हणले, पण आता पंचदशी जेव्हाचे गहू तेव्हा पाहू, आम्ही दुसऱ्या वर्षात जाऊ तेव्हा पाहू, त्याही वेळेला आम्ही पाठात हजर असेल तर पाहू, आहे ना. एवढा वेळ आता कसा घेऊ? आताच सांगा ना थोडक्यात. तर मग ते निश्चलदासजी आपल्याला थोडक्यात सांगतात. त्याचे विवेचन असे, ते असे. त्यातला पहिला सांगतात कोण? प्रमाता, दुसरा प्रमाण आणि तिसरा प्रमेय. बघा, पहिला प्रमात्याची व्याख्या करतात. ठळक अक्षरात देतात. अंतकरणात आत्म्याचे म्हणजेच साक्षीचे प्रतिबिंब चिदाभास रूपाने आहे ना, त्यासच काय म्हणतात? आभास असे म्हणतात. आणि हे आत्मा आनंदरूप कसा आहे याचे उत्तर सांगते वेळेला याच तरंगाच्या आरंभी सांगितलेले आहे. त्या आभासास म्हणजे चिदाभास सहित अंतकरणास काय म्हणतात? प्रमाता. म्हणून मागे जीवाची व्याख्या केली प्रमात्याची. ते विशेषण विशेष विशिष्ट मागे गेलं ना आपल्याला. मग अंतकरण किंवा साभास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे, साक्षी विशेष आहे, आणि साभास अंतकरण विशिष्ट तो प्रमाता जीव संसारी. म्हणजे जीवाची व्याख्या केली होती आपण. चैतन्य वेद अधिष्ठानम लिंग देहश्च पुन्हा चिच्छा लिंग देहस्ता तत्संगो जीवोच्यते. हा कुटस्थ दीपातला तिथला श्लोक आहे जीवाचं लक्षण करणारा. आणि इथे काय म्हणतात? अंतकरण. अंतकरण अधिष्ठान चैतन्य, अधिष्ठान चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? जीव. मग आपण त्यावेळेला बोललो होतो चिदाभासाची आई कोण? चिदाभासाचा बाप कोण? मग चिदाभासाची आई बुद्धी.
आणि चिदाभासाचा बाप कुटस्थ चैतन्य, बरोबर ना. म्हणजे चिदाभास पडला कोणाचा? कुटस्थाचा. आणि पडला कोणात? बुद्धीत. म्हणून चिदाभासाची आई कोण आहे? बुद्धी. आणि त्याचे पिताश्री कुटस्थ चैतन्य. आणि म्हणून खरंच जीव तो कोणामध्ये? चिदाभासामध्ये आहे. पण तरी सुद्धा उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एकाविने एक कामन आहे. तसं अंतकरण अधिष्ठान चैतन्य कुटस्थ चैतन्य आणि त्याच्या आश्रयाने असणारं अंतकरण, आणि त्या अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव. आणि त्या जीवालाच नाव येत आहे प्रमाता. त्यालाच म्हणतात प्रमाता, जीव, संसारी. ठीक ना. बघा आता ते म्हणतात त्या आवासासहित अंतकरणास काय म्हणतात? प्रमाता. आता नंबर 2 प्रमाण, त्याची व्याख्या करतात. त्या आवासासहित अंतकरणाची वृत्ती कुठेपर्यंत गेली? ती इंद्रियाच्या द्वारा प्रकाशाचं आणि प्राणाचं साह्य घेऊन बाहेर घटपटादी पदार्थापर्यंत म्हणजेच विषयापर्यंत जाते. त्या अंतकरण वृत्तीस काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. आता प्रमेय. त्या प्रमाणाने म्हणजे त्या वृत्तीने घटादी पदार्थाचे काय होते? ज्ञान होते. आणि त्या घटादी पदार्थाला म्हणजे विषयालाच काय म्हणतात? प्रमेय असं म्हणतात. म्हणजेच अंतकरण अवचिन्य चैतन्य कोण? प्रमाता. अंतकरण वृत्ती अवचिन्य चैतन्य प्रमाण आणि विषय अवचिन्य चैतन्य ते प्रमेय. आणि या तिघाचंही प्रकाशन करणारा चिदाभासासहित तिघाचं प्रकाशन करणारा तो साक्षी. आणि तो साक्षीच अधिष्ठान आहे कोणाचं? सर्प ज्ञानाचं. तोच विषय आपल्याला सांगायचा आहे. आता बघा त्या आभासासहित अंतकरणाची वृत्ती आपलं झालं ना, प्रमेय झालं. आता तिथून पुढे बघा जेव्हा साभास अंतकरण वृत्ती घटाधिकास काय होते? व्यापते. घटाधिकास व्यापते म्हणजे घटाच्या आकाराची होते. तेव्हा प्रथम काय ज्ञान होतं आपल्याला? घट आहे. बाहेर काय आहे? घट आहे. जोपर्यंत त्या वृत्तीने घटाला व्यापलं नव्हतं आणि गडद अंधकार होता, ती म्हणायची अयम तमहा, हा गडद अंधकार आहे. पुन्हा बॅटरीने बघितलं आणि मग अंतकरण वृत्ती बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती, मग प्रकाशाने अंधकाराचं आवरण गेलं आणि वृत्ती आत्मसंयुक्त मन, मनसंयुक्त अंतकरण वृत्ती प्राणाचा साह्य घेऊन नेत्रेंद्रियाद्वारा तिथपर्यंत गेली आणि तिने अज्ञानाचं आवरण भंग केलं आणि मग कळालं हा काय आहे? घट आहे. मग ते आवरण अनावृत्त झालेल्या पदार्थाचं वृत्तीचं चिदाभास काय करून देतो? ज्ञान करून देतो. त्या ज्ञानाला कोणतं म्हटलं तर आपण व्यवसाय ज्ञान, म्हणजे हा घट आहे एवढंच कळतं. मग ते घट आहे हे ज्ञान कुठपर्यंत जातं? वृत्ती पुन्हा नेत्रेंद्रियाद्वारा आत प्राणापर्यंत, मनापर्यंत जाते. जीवात्म्याला सांगते अहो माऊली काय बाहेर घट आहे बरं का. मग म्हणतो हा घट ज्ञानवान, मी घट जाणला. अगोदर काय ज्ञान झालं? घट आहे. नंतर म्हटला मी घट जाणला. मग घट आहे हे ज्ञान त्याला व्यवसाय ज्ञान म्हणायचं. आणि मी घट जाणला याला म्हणतात अणुव्यवसाय ज्ञान. मग त्याच्यामध्ये मी घट जाणला, मग मी कोण? प्रमाता आहे ना. मी कोण? प्रमाता. जाणला प्रमाण आणि काय जाणला? घट जाणला. घट काय? प्रमेय. मग ते मीलाच म्हणणार प्रमात्यालाच, दुसरं नाव द्यायचं म्हणलं तर नाही. तो त्या सगळ्याचं प्रकाशन करणारा तो साक्षी, पण जाणणारा त्या प्रमात्यालाच नाव ज्ञाता. आणि जाणला तेच ज्ञान आणि ज्या घटाला जाणलं ते ज्ञेय. आता एवढंच सांगतात, शेवटी समारोप करतात याचा. बघा जेव्हा साभास अंतकरण वृत्ती घटाधिकास व्यापते तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. नंतर ते घट ज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोचले म्हणजे मग मी घट जाणला. आलं ना. पहिलं घट आहे एवढंच कळतं, ते कोणतं ज्ञान? व्यवसाय. आणि मी घट जाणला हे ज्ञान अणुव्यवसाय. ठीक ना. व्यवसाय आणि अणुव्यवसाय म्हणजे घट आहे एवढंच कळणं व्यवसाय आहे आणि मी घट जाणला म्हणणं हे अणुव्यवसाय. म्हणजे पहिले सामान्य ज्ञान नंतर विशेष ज्ञान. ठीक ना. पहिले परोक्ष ज्ञान म्हणा, नंतर अपरोक्ष ज्ञान असं म्हणा. मी घट जाणला असे ज्ञान होते. मी घट जाणला. आलं बघा. मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता म्हणजेच त्याला पर्याय शब्द देणार म्हणजेच प्रमाता आहे ना. आणि घट ज्ञेय म्हणजेच प्रमेय आणि त्याचे ज्ञान म्हणजे प्रमाण. या त्रिपुटीचे प्रकाशन होते. बरोबर ना. ज्ञाता ज्ञान ज्ञेय प्रमाता प्रमाण प्रमेय या त्रिपुटीचं काय होतं? प्रकाशन होतं. म्हणजेच प्रकाशन होते म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय किंवा प्रमाता प्रमाण प्रमेय हे तिन्ही जाणली जातात. आणि मी तिन्ही जाणले जातात त्या अर्थी मूळचा साक्षी कसा मानला पाहिजे? प्रकाशित एक मानला पाहिजे, पुन्हा स्वयंप्रकाश मानला पाहिजे. याच्याकरता उदाहरण जे कंदिलाचं आपण बोललो ना ते उदाहरण आलं बघा. याच उदाहरण असे की कंदिलास काच असतो, हो की नाही. कंदिलास काच नसला तर तो प्रकाश फाकत नाही. काच उजळून जर ठेवला तर तो प्रकाश काय होतो? सामान्य असणारा विशेष भावाळेतून फाकतो तो. म्हणून म्हणतात कंदिलास काय असतो? काच असते. मग प्रथम कंदिलाचे आतील म्हणजे ती मूळची ज्योत आहे त्याच्या आतील मुख्य दीपाचा प्रकाश कशात येतो? काचेत येतो. त्याला काय म्हणू आपण? त्याला म्हणून ज्ञाता. आपलं क्षमा करा, ज्ञाता किंवा प्रमाता. त्याला काय म्हणून? ज्ञाता किंवा प्रमाता. आणि तेथून बाहेर
बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन म्हणजे जाणारा तो ज्ञान किंवा प्रमाण आहे ना. आणि ज्या पदार्थाला प्रकाशित करतो ते पदार्थ प्रमेय किंवा ज्ञेय. ठीक ना, प्रमेय किंवा ज्ञेय तेच सांगतात बघा. प्रथम काचेतील प्रकाश आपण काय समजू, ज्ञाता समजू, म्हणजेच प्रमाता. आणि विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू म्हणजेच प्रमाण. आणि ज्या आहे ना प्रमाण किंवा ज्ञान. आणि ज्या पदार्थास त्यांनी दाखविले त्यास ज्ञेय किंवा प्रमेय समजू. जेव्हा हा ज्ञाता ज्ञान ज्ञेय किंवा प्रमाता प्रमाण प्रमेय यामध्ये प्रकाशनाचा काय होतो, व्यवहार होतो, तेव्हा काचेच्या आतील असणारा मूळचा दिवा हा बुजलेला मानला पाहिजे, नाही प्रकाशितच मानला पाहिजे. कारण तो जर प्रकाशित असेल तरच पुढचा व्यवहार घडेल. तो जर प्रकाशित नसेल तर मग तो कंदील पाण्याकरता दुसरा कंदील लागेल, आहे की नाही. मग पुढचा व्यवहार घडेलच कसा. बघा आता आपण दक्ष झालो, तेव्हा त्या काचेच्या आतील मूळचा दिवा हा कसा मानला पाहिजे, बोला प्रकाशितच मानला पाहिजे. म्हणजे तो कसा प्रकाशित मानला पाहिजे, स्वयंप्रकाशित. आता तो काचेतला दिवा नाही स्वयंप्रकाशित, पण उदाहरणाकरता तो कसा मानला पाहिजे, मुळात प्रकाशितच मानला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तो पेटवलेला तरी मानला पाहिजे, तो बुजलेला मानून चालणार नाही. तो मालविला तर पुढचा व्यवहारच होणं शक्य नाही. अगदी त्याचप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे जेव्हा साभास अंतकरण कोण, ज्ञाता म्हणजेच प्रमाता, साभास अंतकरण वृत्ती ज्ञान म्हणजेच प्रमाण, आणि घटादी विषय ज्ञेय म्हणजेच प्रमेय. आणि तेवढ्यामध्ये व्यवहार घडतो. मी घट जाणला त्यात मी प्रमाता किंवा ज्ञाता, घट ज्ञेय किंवा प्रमेय, आणि जाणला ज्ञान किंवा प्रमाण. ठीक ना. असं मग मी घट जाणला असा व्यवहार होतो. तेव्हा साक्षी कसा आहे, प्रकाशित म्हटलाच पाहिजे. साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीचा व्यवहार होणार नाही. अंधारात कोणालाच काही दिसेना, ते रावटी भेटल्या, पाणी आलं तर म्हटलं अहो कंदील आणा. एक कसा तरी गेला कंदील, घे काय म्हणलं, कुठे हे काय हातात, म्हणले कंदीलच दिसेना, कारण कंदीलच काय होता, मालवलेला. मग कंदील पाहण्याकरता दुसरा कंदील लागला. मग तो कंदिलातली मूळची ज्योत जर प्रकाशित नसेल तर पुढचा रावटीतल्या पदार्थाच्या प्रकाशनाचा व्यवहार जसा घडत नाही तसा दृष्टिसिद्धांतात साक्षी जर अज्ञात मानला, साक्षी जर प्रकाश रूप मानला नाही, ज्ञात मानला नाही, तर पुढच्या रज्जूच्या प्रकाशनाचा व्यवहार घडणार नाही. ज्या अर्थी रज्जूच्या प्रकाशनाचा व्यवहार घडला त्या अर्थी साक्षी काय आहे, ज्ञातच आहे. आणि तो साक्षीचं अधिष्ठान आहे कोणाचं, मूळ सिद्धांताला बोला तेवढं, साक्षीचं अधिष्ठान आहे कोणाचं, सर्पज्ञानाचं. म्हणून रज्जू ज्ञानकाली कोण अज्ञात आहे असं वाटत होतं त्याला, अंतकरूपी चैतन्य जे सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे ते अज्ञात आहे वाटत होतं. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. या सिद्धांताला बाध येणार नाही. कारण रज्जू ज्ञानकाली जसं कोण ज्ञात आहे, रज्जूपै चैतन्य ज्ञात आहे, तसंच अंतकरूपी साक्षी चैतन्य ज्ञात आहे. ते कोणाचं अधिष्ठान आहे, सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. हा सिद्धांत अबाधित का बाधित, अबाधित आहे. या सिद्धांताची सिद्धी केली. यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच. अर्थात रज्जू ज्ञानकाली साक्षी काय आहे, ज्ञात आहे. हे काय झाले, सिद्ध झाले. आणि तो साक्षीच कोणाचा अधिष्ठान आहे, सर्पज्ञानाचे अधिष्ठान असून रज्जू ज्ञानकाली साक्षी कशी आहे, साक्षीचे ज्ञान आहेच आहे. म्हणून सर्पज्ञानाचा नाश म्हणजे रज्जू ज्ञानकाली जसा सर्पाचा नाश संभवतो तसा सर्पज्ञानाचाही नाश संभवतो. हे काय झाले, सिद्ध झाले. म्हणून आणि हे सिद्ध झाले पुन्हा अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. या सिद्धांताला बाध न येता सिद्ध झाले. जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. या सिद्धांताला बाध न येता सिद्ध झाले. पूर्वोत्तर भाव न येता सिद्ध झाले. पूर्वपार विरोध न येता सिद्ध झाले. आणि जडजलाला अधिष्ठान होत नाही हा सिद्धांताला बाध न येता सिद्ध झाले. पण एवढं सिद्ध करण्याकरता किती नाकीनं आले, आहे की नाही. मग श्री गुरु काय म्हणतात, एवढा खटाटोप करण्याकरता आम्ही काय करतो, आता दोन्हीचं एकच अधिष्ठान सांगतो, सर्प आणि सर्पज्ञान या दोन्हीचा एवढे सिद्धांत. किती सिद्धांत, जवळपास मला वाटतं साधारण 5. एक जड ज्याला अधिष्ठान होत नाही. 2 जे ज्याच्या आज्ञा भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. 3 अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. 4 युगपत उत्पत्ती अनिर्वचनीय पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती युगपत नाश. आणि 5 पूर्वपार विरोध नावाचा दोष. आता एवढं न येताना आम्ही जे बोललो ते बरोबर आहे हे सांगावं लागलं गुरुदेवाला. किती अधिष्ठान मानले म्हणून एवढा खटाटोप झाला, 2 अधिष्ठान. पण हे एकच अधिष्ठान मानलं तर एवढा खटाटोपही नाही, तुलाही त्रास नाही आम्हालाही त्रास नाही असं गुरुदेव म्हणून म्हणतात. आता दोन्हीचं अधिष्ठान एकच सांगतो, कोणाचं, सर्प आणि सर्पज्ञान
या दोन्हीचं अधिष्ठान काय करतो, एकच सांगतो. असं गुरुदेव बोलतात न बोलतात तोच तो म्हणायला लागला, शक्यच नाही, असं तुम्हाला म्हणताच येणार नाही. तो काय बोलतो, गुरुदेव त्याचं काय उत्तर देतात, असा गोड विषय येतो. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. बोला माऊली.